28 जुलै चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 1. दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 28 जुलै. दरवर्षी जागतिक हेपॅटायटिस दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? याचं देखील उत्तर आहे 28 जुलैला. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी कोणी पदभार स्वीकारला? तर हे आहेत विश्वनाथ आनंद. डेअरडोच्या कोणत्या प्रयोगशाळेने भारताचे पहिले स्वदेशी 350 किलो थ्रस्ट वर्गातील एक वेळा वापरता येणारे टर्बोजेट इंजिन विकसित केले? उत्तर आहे GTRE. पुढील प्रश्न. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला इबोला सज्जता मजबूत करण्यासाठी 4.5 टन वैद्यकीय मदत पाठवली? उत्तर आहे केनिया. दुसरी भारत ग्रीन हायड्रोजन शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे दिल्ली. गेल्या 21 वर्षात विश्व ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? उत्तर आहे अनाज सिंग. कोणत्या देशाने विनाशकारी वणव्यांमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली? उत्तर आहे इटली. जुलै 2026 मध्ये गंगा नदीवरील इलेक्ट्रिक बोट रूपांतर प्रायोगिक प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? उत्तर आहे वाराणसी. भारतीय लष्करासाठी स्वदेशी वाहनावर बसवलेली बहुस्तरीय काउंटर सॉर्म ड्रोन प्रणाली कोणी विकसित केली? उत्तर आहे भागवस्त्र. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणते घोषित करण्यात आले आहे? उत्तर आहे सारनाथ, एक प्राचीन बौद्ध स्थळ. 2026 राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? उत्तर आहे मीराबाई चानू. भारतातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्य विकसित केले जात आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.